नमस्कार मित्रांनो. सगळ्यात आधी तर पेपर कसा होता संस्कृतचा? इझी होता की नाही? आणि आपण जे काही सेशन्स आतापर्यंत घेतले होते ते तुम्हाला उपयोगी ठरले की नाही? हे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जसे की कालच्या मॅरेथॉनमध्ये आपण ऑलरेडी संपूर्ण चित्रपटकोश बघितलं होतं. सो तुमची रिव्हिजन झाली होतीच त्याच्यामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच हा जो पूर्ण विभाग आहे सुगम संस्कृतमचा, याच्यामध्ये आपण काल जे काही केलं होतं ते आठवलं असेलच. त्यासोबतच नेक्स्ट आपल्याकडे असतं क्वेश्चन तो म्हणजे संख्याचा आणि समयचा. हे सुद्धा काल आपण खूप चांगल्या पद्धतीने रिवाइज केलं होतं. सो नक्कीच तुम्हाला हे सुद्धा आठवलं असणार आहे एक्झामच्या वेळेस आणि तुम्ही त्याची उत्तरं नक्की लिहिली असतीलच. नेक्स्ट आहे गद्यमध्ये ऑलरेडी आपण या पाठावरती डिस्कशन केलेलं होतंच आणि याचे क्वेश्चन्स पण खूप इझी आलेले आहेत. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर इवन गद्यमध्ये असेल हे क्रमनियोजित वगैरे हे ऑलमोस्ट भाषा अभ्यास मधले क्वेश्चन्स केले तरी पण इझिली तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. त्यासोबतच पृथुवैन्य वगैरे असेल याच्यामधले पण क्वेश्चन्स खूप इझी होते. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे माध्यम भाषा जे की काल आपण डिस्कस केलं होतं संस्कृत अध्ययनामधलं किंवा प्रतिपादिम संस्कृतमधलं. तर त्यातले क्वेश्चन आपण काल डिस्कस केले होते कालच्या व्हिडिओमध्ये आणि ऑलमोस्ट त्यातले क्वेश्चन जे आहेत तर तेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये संस्कृतचं महत्व कसं आहे आपल्या लाईफमध्ये वगैरे ते लिहायचं आहे. इव्हन स नरः शत्रुनंदनः याच्याबद्दल पण आपण डिस्कशन केलं होतं. फुल स्टोरी आणि आन्सर मी तुम्हाला सांगितलेलं होतं. सो आय होप की एक्झाम मध्ये तुम्हाला हे आठवलं असेल आणि तुम्ही याचा आन्सर लिहिलं असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे पद्य विभाग. याच्यामध्ये पण मोस्टली तुम्ही जर बघितलं तर वैद्यराज नमस्तुभ्यम हे पण मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं की कसं लिहायचं किंवा याच्यामध्ये आन्सर कशा पद्धतीने फ्रेम करायचं आहे आणि तेच एक्झाम मध्ये आलेलं होतं. त्याच्यामुळे जर तुम्ही कालचं सेशन नीट बघितलं असेल तर एक्झाम मध्ये हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आठवली असणारच आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलं होतं मी की एक तर सुक्ती सुद्धा करा, युग्ममाला करा आणि चित्रकाव्य या ठिकाणपैकी दोन काहीतरी करा. दोन केलं तरी तुम्ही आरामात हे पद्य शुद्ध ठेवायला क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे निबंध. बघा निबंध मी तुम्हाला काल जे सांगितले होते त्यातलेच निबंध तुम्हाला इथे बघायला मिळतात. सो तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर निबंधाच्या पीडीएफ मध्ये मी सांगितलेलं होतं की तुम्हाला कवी करायचं आहे, खग करायचं आहे, त्यासोबतच भाषा करायचं आहे आणि बघा त्यातलेच निबंध आलेले आहेत. सो कवी, खग, उत्सव आणि भाषा त्यामधलं ऑलरेडी कवी आले एक मिनिट पुढे त्यामधलं ऑलरेडी तुम्हाला बघायला मिळते की खग आलेला आहे आणि भाषा आलेला आहे. सो तुम्ही जर एवढे जरी निबंध केलेत ना तरी पण सफिशियंट होतं कारण त्यातलेच एक्झाम मध्ये विचारले जातात. सो त्यातलंच खग आणि भाषा आलेलं आहे. खग पण मी तुम्हाला काल दाखवलं होतं आणि भाषा पण मी तुम्हाला काल दाखवलं होतं. कोणते कोणते पॉईंट्स करायचे हे पण आपण मार्क केले होते. सो नक्कीच काल ज्यांनी ज्यांनी सेशन बघितलेलं आहे त्यांना बेनिफिट झालेला आहेच. त्यानंतर आपण बघतो आहोत ते म्हणजे तालिका. काल तुम्ही जेव्हा मला इम्पॉर्टंट तालिका विचारत होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कवी अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि त्यासोबतच भगवत इम्पॉर्टंट आहे. तर बघा कवी आणि भगवत एक्झाम मध्ये विचारलं गेलेलंच आहे. म्हणजे तुम्ही तेवढे जरी केलं असतं तरी पण नामतालिकावाले सगळे मार्क्स तुम्हाला मिळाले असते. आणि त्यासोबतच आपण ना जेव्हा मी तालिकाचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं की अस्मद युष्मत जे आहे तर ते एक्झाम मध्ये विचारलं जातं आणि जरी तुम्हाला तर एखादा टेबल येत असेल तरी पण तुम्ही अस्मादचं टेबल पूर्णतः फिल करू शकता. म्हणजे हे दोन जे आहे हे तर आपण इझिली करू शकत होतो जर तुम्ही तालिकाचा व्हिडिओ बघितला असेल तर. त्यासोबतच ह्याची उत्तर कशी लिहायची लबधवेतर पीवायक्यूज आहे जे आपण ऑलरेडी पीवायक्यूजचे जेव्हा मी टेबल्स घेतलेले तेव्हा त्याच्यामध्ये आपण हे सॉल्व्ह केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा. सो हा तालिकाचा टेबल मी तुम्हाला दिलेला होता. क्रियापद तालिकाचा एक तालिका बघितली होती आपण. ह्याच्यामध्ये प्रत्यय बघितले होते. सो इव्हन हे प्रत्यय जरी माहिती असतील ना तरी पण तुम्ही आरामात हे सगळे टेबल सॉल्व्ह करू शकता. सो त्यासाठी प्रत्यय अतिशय महत्वाचे होते आणि आय होप की तुम्ही ते केले असतील. तर तुम्हाला तो जो टेबल आहे तर तो सॉल्व्ह करता आला असेल कारण ह्याच्या अकॉर्डिंगली कसं सॉल्व्ह करायचं हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तालिकाच्या. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला बघायला मिळतंय इथे. ओके. सो संख्यावाचक हे तर जे जे आपण काल केले होते त्यातलेच आलेले आहेत. बघा ए टू झेड संख्यावाचक आपण काल केले होते आणि त्यातलेच सगळे संख्यावाचक तुम्हाला बघायला मिळणार आहेत. फक्त क जो आहे तर तो आला नव्हता बट तुम्हाला तसंही पाच पैकी कोणते पण तीनच सोडवायचे होते. सो बाकी हे चारीचे चारी आपण काल सॉल्व्ह केलं होतं. बघा या ठिकाणी आहे आर्यभट्टवाला क्वेश्चन या ठिकाणी बघायला मिळतोय तुम्हाला कुठे गेला येस इथे आर्यभट्टवाला क्वेश्चन आहे. त्यानंतर भोजनमध्ये किती रस आहेत ते पण आपण बघितलं होतं. त्यानंतर बघा च क्वेश्चन पण तोच आहे आणि आवृत्तीवाचक आय गेस मी नेक्स्ट पेजवर टाकलंय. इथेच आहे. सो हा जो आवृत्तीवाचकवाला क्वेश्चन आहे तो पण आपण काल सॉल्व्ह केलेला होता आणि आय होप की ज्यांनी ज्यांनी कालचं सेशन बघितलेलं आहे त्या सगळ्यांना पेपर खूप इझी गेला असेल कारण कालच आपण हे सगळं रिवाइज केलेलं होतं आणि सेम तेच पेपरमध्ये आल्यामुळे तुम्हाला लगेच उत्तर आठवली असतील आणि तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकला असाल. त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला बघायला मिळतंय
ते म्हणजे समास. बघा समासामध्ये मी तुम्हाला काल ट्रिक सांगितलेल्या होत्या, की जर च असेल तर द्वंद्ववाद वगैरे येतं किंवा आपण जे समास सेशनमध्ये केले होते. या ठिकाणी बघा तुम्हाला बघायला मिळतंय सगळे समास आपण ऑलरेडी सेशनमध्ये घेतलेले होते आणि मोस्टली त्यातले समास बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल सविनय असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की जेव्हा आपण यूज करतो तेव्हा अव्ययीभाव समास असतो. जसे की फॉर एक्झाम्पल आपण सस्नेह एक्झाम्पल घेतलं होतं. सिमिलरली सविनयन आहे. सो इन शॉर्ट तुम्ही जर ही पीडीएफ जरी फॉलो केली असती ना, तरी पण तुम्हाला आरामात सगळे समास आले असते. षष्टी तत्पुरुष कसं ओळखायचं वगैरे हे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर केलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही समासामधील पीडीएफ बघितली असेल तरी पण तुम्हाला सगळ्याचे आन्सर्स मिळतील. इव्हन सूक्ष्म हा कणा हा याच्यावरती पण पीवायक्यूज मधलाच क्वेश्चन आहे, तो पण आपण सॉल्व्ह केलेला होता. ठीक आहे. सो समास वगैरे तर इझीच होतं. आणि त्यानंतर आहे ते म्हणजे सूचनानुसार कृती गुरु, अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन. यातलं पण बघा हे जे क्वेश्चन्स आहेत क, ग, च हे ऑलरेडी 3 क्वेश्चन्स मी घेतलेले होते सेशन्समध्ये आणि आय होप की तुम्ही ते सेशन्स अटेंड केले असतील. कारण त्यातलेच हे क्वेश्चन्स आहेत आणि अतिशय इम्पॉर्टंट हे सेशन होतं. कारण ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलं असल्यामुळे ना तुम्हाला एक्झाममध्ये नक्की आठवलं असणार. नेक्स्ट आहे ते म्हणजे सूचनानुसार कृती कुरुत. यातले पण बरेचसे क्वेश्चन्स जे आपण घेतलेले होते त्याच्यामधलेच आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल वयम महाभागस्य नामधेयम, तर बघा त्याचं पण तुम्हाला ऑलरेडी मी सेशनमध्ये सांगितलेलं होतं की त्याच्यामधले क्वेश्चन्स येऊ शकतात. तर बघा या ठिकाणी हा क्वेश्चन मी घेतलेला होता सूचनानुसार कृतीकुरूच्या व्हिडिओमध्ये. सो तुम्ही रिवाइज केला असेल तर नक्कीच तुम्हाला याचं उत्तर लिहिता आलं असतं. इव्हन त्यानंतर हे त्वम स्थाने भवानी योजकवाल्या व्हिडिओमध्ये पण हा क्वेश्चन आपण घेतलेला होता. त्यानंतर पुत्रः पत्रम लिखती निजंतम कुरुतवाला क्वेश्चन निजंतच्या व्हिडिओमध्ये घेतलेला होता. आय थिंक सो की मी स्क्रीनशॉट अपलोड केलाय. येस. सो बघा म्हणजे तुम्ही जर ते व्हिडिओज फॉलो केले असते तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं की हे क्वेश्चन्स आपण कसे सॉल्व्ह करायचे आहेत किंवा कशा पद्धतीने या क्वेश्चन्सला टॅकल करायचं आहे. सो या ठिकाणी बघा ऑलरेडी आपण ना त्वांत लेबंतचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते आणि सिमिलर पॅटर्न मध्ये इथे क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे जरी तुम्ही हे सगळे सिरीज फॉलो केले असते व्हिडिओच्या तरी पण तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असती की आपण कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, कसं आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. आणि अपठितांबद्दल तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं, ते तर कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत की काय येणार आहे. पण त्यातल्या क्वेश्चन्स मध्ये फॉर एक्झाम्पल कारक कसं लिहायचं किंवा सत्यम असत्यम वाले क्वेश्चन सॉल्व्ह करा, अतिशय इझी असतात. याच्यामध्ये फक्त तुम्हाला ती लाईन फाइंड आउट करून लिहायची असते किंवा पूर्ण वाक्यामध्ये पण ती लाईन फाइंड आउट करून लिहायची असते. सो हे सगळे क्वेश्चन्स खूप इझी असतात. किंवा एक अव्यय चूज करून लिहा, कारक परिचय करा, म्हणजे हे अतिशय इझी जे क्वेश्चन्स आहेत कारण कारकचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला होता. आणि अर्थात ते अपठित असल्यामुळे सेम तर एक्झाम्पल्स नसणार आहेत, पण तुमची रिव्हिजन मात्र झालेली होती काल कारकची, त्यामुळे तुम्हाला इझी गेलं असेल. ठीक आहे. सो आता बघा पित्यासाठी पण किती इझी, कोणताही समानार्थक शब्द तुम्ही लिहू शकता पित्यासाठी असेल किंवा त्यासोबतच एकवचनामध्ये पण तुम्हाला जस्ट ह्याच्यामधून सेम लाईन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल कन्यासाठी या ठिकाणी तुम्हाला लगेच आन्सर बघायला मिळतंय. सो बेसिकली अपठित पण अजिबात डिफिकल्ट नव्हतं आणि मोस्टली बऱ्याचशा गोष्टी आपण रिवाइज केल्या असल्यामुळे किंवा सगळे सेशन्स आपण पाहिले असल्यामुळे तुम्हाला नक्कीच बेनिफिट झाला असेल. बाय द वे तुम्हाला संस्कृतचे सगळे व्हिडिओज कसे वाटले ते नक्की सांगा. सिरीजचा उपयोग झाला की नाही ते पण नक्की सांगा आणि जो काही ऑनेस्ट रिव्ह्यू असेल तुम्हाला ऐकायला आवडेल. सो थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी इतके दिवस सगळे सेशन्स फॉलो केल्यामुळे आणि बाय बाय. आता आपण नंतर कधीतरी भेटूयात आणि नक्की माझ्या आठवणीत ते सेशन्स बघत राहा. सो आता संस्कृतचा तर पेपर झालेला आहे त्याच्यामुळे बाकीचे जे सेशन्स आहेत तर ते बघत राहा. सायन्स असेल, मॅथ्स असेल, हिस्ट्री, जिओग्राफी आहे त्यासाठी पण तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट अँड बाय बाय.